हॅलो, गुड मॉर्निंग. आता मी सगळं आवरून निघत आहे. आज जरा बाहेर जायचं आहे. बाहेर म्हणजे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जायचं आहे. तर आता वाजले आहेत 9:15. सो आता मी निघते. हां, तो आलाय बघ गेटला, त्याला वरती पाठव. नंबर काय? आज सकाळी ऑफिसला जाण्यासाठी मी ओला कॅब बुक केली, पण ती थोड्या वेळाने बुक होऊन कॅन्सल झाली. म्हणजे ऑटो कॅन्सल झाली. तर ऑटो बुक होत होती पण बुकिंग होत नव्हती. म्हणून मी सेकंड कॅब बुक केली आणि ड्रायव्हरला पहिले कन्फर्म केलं की तुम्ही येणार का. आणि मग सेकंड जी कॅब बुक केली होती आली आणि मी निघाले पण. आणि पहिला ड्रायव्हरचा मला कॉल आला की मी तुमच्या लोकेशनला आलेलो आहे. तर मी त्याला सगळं सांगितलं की हे असं असं झालं आणि मी तिथे जास्त वाद नाही घालत बस, कारण मला ऑलरेडी उशीर झाला होता. आणि मग त्याला म्हटलं की तुम्ही कॅन्सल करा आणि तर मी निघते म्हणून. 2000 years later. आजचा लंच हेड ऑफिसला केला. टिफिन तर कॅरी नव्हतं केलं. मग बाहेरूनच व्हेज बिर्याणी मागवली होती. पापड, रायता वगैरे सगळं होतं. चला, आजचा दिवस झालेला आहे पूर्ण. आता मी निघत आहे. सकाळी खूप लवकर गेली होती म्हणून जरा आता अर्धा तास लवकर निघत आहे. या 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 हे बघ, एक मिनिट लाईटला. हे बघ ना, चेपलं सगळं. मला वाटतं ते असं आपटून होतंय. हा, होतं. एकदम नाजूक असतं, एकदम नाजूक असतं. या आला बाबू बाबू गेला गार्डनला. फिटनेस हे आहे ना, ट्रेनिंग आहे ना आज. अच्छा, त्याच्यासोबत तो पण गेला. हा, बोलतो मी पण बोलतो जा. इकडे देवा, कंटाळा आला आज. कंटाळा आला. जवळ ऑफिसची सवय झाली ना, असं ट्रॅव्हलिंग असेल तर मग आता सवय नाही झाली ना ट्रॅव्हलिंगची. मग दुपारी काय जेवलात? तेव्हा आईने दिलेलं चिकन लिव्हर पेटा. मला तिकडे हे खायला लागलं, व्हेज. मला नव्हतं माहिती एवढ्या वेळ लागेल. मला वाटलं होऊन जाईल, मी लंच पर्यंत घरी येईल. म्हटलं मस्त चिकन खायला मिळेल. डब्यामध्ये चिकन आहे. ह्याच्यात चिकन आहे का? थांब, मी जरा फ्रेश होते पहिले. ते लिव्हर पेटा आहे. अरे वा, पहिले फ्रेश होते मग हात लावते. अरे गंमत काय झाली माहितीये, मी तिकडे गेली होती ना, तिकडून आईचं घर 15 मिनिटावर. मॅप वरती मी गुगल मॅप वरती चेक केलं. म्हटलं चला, म्हटलं आता इथलं काम आवरते आणि जाऊन येते, कारण मला साड्या वगैरे घ्यायच्या होत्या ना. 15 मिनिटावरती घर. आईला मी फोन पण केला का, मी म्हटलं आई मी इथे आली आहे आणि इथून 15 मिनिटावरती दाखवते, तर मी येईल का. तर ती बोलते हा ये जेवायलाच ये म्हणून. तर मी म्हटलं हा ठीक आहे चालेल. आणि कसलं काय काय आहे, वाव, वडे. ते 2 प्रकारचे वडे केलेत. हा, मी तेच म्हटलं, असं तर करत नाही. हे आमच्या स्टाईलचे वडे झाले. हो, लिव्हर पेठा, वाव. चिकन. आता मी हे खाणार रात्री. आणि ह्या चपात्या आहेत, मी सकाळी केल्या होत्या. हे आमच्या सासरचे वडे, सासरे असे बनवतात. आणि ही आमच्या माहेराची वडे, आम्ही माहेरी असे बनवतात, कोंबडी वडे टाईप. आज दोन्ही पण खायला मिळणार. मला खूप भूक लागली तर मी जेवून घेते आहे. सकाळी मी ते खाल्लं ना तर मला काही पोट असं भरल्यासारखं वाटलं नाही. काय? ओके, इथेच ठेवायचं. बरं. हा, त्याची बरं पडतं ना तिथला इथे शूज काढायला. सायकलिंग करत होता? तुझ्या फ्रेंडचा फोन आला. फ्रेंडचा काय ना, मग अशी कॉल केलेला त्याने विचारला. ते बघ, चंद्र. बघू आता इथे बॅकपॅक करतोय. झाली बॅकपॅक करून? ओके. आणि मग तुझं काय ते इनकम्प्लीट होतं ते प्रोजेक्ट कोणता आहे? लेसन 14.
काय करायचंय? म्हणजे ड्रॉइंग करायचं. ओके. आमचं आवरलंय सगळं. बाबूचं थोडंसं बाकी आहे काहीतरी स्कूलचं प्रोजेक्टचं. सो त्याची स्कूलची थोडी गडबड आहे, ते तो करतोय. आणि ॲक्च्युली दही संपलंय, तर दही आज लावायलाच लागणार. म्हणून मग मी आता काय केलंय, असं पाण्यात ठेवलंय म्हणजे लवकर वितळेल आणि मग हे गरम करायला लागेल. EVSचं तुमचं शिकवलंय ना तुम्हाला? इक्वेशन आन्सर झालेत ना? हां, मग त्याचं लर्न करायला घे. पॅन्थर घेतला ना ब्लॅक, 2-3 गोष्टी असं घ्यायच्या डोक्यात आहेत. हां, चॉकलेट खाल्ले? शोपीस. ओके. काय ते सांगणार नाही मी, असं डायरेक्ट. म्हणजे तुझ्या डोक्यात असं काहीतरी ठरवलंयस तू? मला जे पाहिजे. तुला आवड की नाही माहिती नाही, पण मला ते असं वाटतं की माझ्याकडे पाहिजे मला. म्हणजे कुठे ठेवायला? टेबलावर कुठे. ओके. R&D करायला लागेल Amazonवरती. ॲक्च्युली तिकडे ना मला असं प्लांट किंवा मग म्हणजे असं काहीतरी तिथे ना मला ब्राईट पाहिजे. ब्राईट. काय ब्लिंकिट? हे कसं झालंय माहिती आहे का, तो जो लावलाय तो डार्क कलर, ते ठेवलंय ते सगळे डार्क कलर आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक थोडंसं ब्राईटनेस येण्यासाठी काहीतरी तिथे तसं पाहिजे, एक काहीतरी असं लाईव्ह वाटलं पाहिजे. बांबू ट्री वगैरे असं काय असतं ते. हा, म्हणजे काही म्हणजे असं लाईव्ह वाटलं पाहिजे. ऍक्च्युली ना हे तू घेतलं छान आहे, प्रश्नच नाही, मला तर आवडलं. मला असं डोक्यामध्ये असं म्हणजे तेवढं मस्त, एवढी स्पेस मस्त होती ना, तर ते असे एक अशा 3 फळ्या मिळतात ना, एक इथे एक इथे काय घेते, असे 3 झिगझॅग. मी हे कशाला घेतलंय वेळेसाठी ते मला कळलं मला, पण म्हणजे आपल्याला ते पण करता आलं असतं असं एक, ते पण छान वाटतं. म्हणजे अजून आपले असं ते तिकडे पण करू शकतो. या वॉलला मागच्या, ही वॉल आपली पूर्ण रिकामी आहे. ती वॉल पूर्ण रिकामी, पण तिथे कसं आहे माहिती आहे का, पोर्शन जे आहे ना ते बीमचं हे, त्याच्यामध्ये अजून शो आला असता, कळलं का? त्या लेवलला त्या फळ्या आल्या असत्या जवळपास. ती थोडंसं वॉल अशी मागे पुढे ना, ती कशी एकदम सलग फ्लॅट आहे, त्याच्यामुळे ते आणखीन तसं असं मस्त वाटलं असतं. तिथे आपण आता मला वाटतं तिथे ना असं काय लावण्यापेक्षा एक असं सर्कल मध्ये असं मोठं एक काहीतरी कव्हर अप मध्ये असं नाही, काहीतरी असं एक असं काय म्हणतात त्याला, फ्रेम, फोटो फ्रेम वगैरे छान लावलेले मस्त. आता आम्ही झोपतोय. बाबू इथे थोडासा, त्याला म्हटलं थोडे क्वेश्चन आन्सर लर्न कर. इथे बसलाय तो. कारण आता पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा असणार आहे, सो खूप जास्त लेसन्स असतात ना, त्याच्यामुळे मग प्रिव्हियस मंथपासूनच त्याला सांगते मी, जसं जसं स्कूलमध्ये क्वेश्चन आन्सर होतं तसं लर्न करायला सुरुवात करायची, म्हणजे एकदम काही नाही होत. सो आता त्याला मी एक तरी म्हटलं, एक मोठा क्वेश्चन आन्सर लर्न कर. त्याचं आता तेवढं झालं का आता आम्ही झोपू. आपण पुन्हा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.